आता सविस्तर बातम्या। चंद्रपूर शहरात उघडकीस आलेल्या नवजात बाळ विक्री आणि मानवी तस्करी प्रकरणाच्या तपासाला आता राजकीय वळण मिळाले आहे। या प्रकरणातील दस्तऐवजीकरण आणि इतर प्रक्रियेत मदत केल्याप्रकरणी चंद्रपूरचे भाजप आमदार किशोर जोरगेवार यांच्या कट्टर समर्थक तथा भारतीय जनता पक्षाशी संबंधित 2 महिला पदाधिकाऱ्यांना रामनगर पोलिसांनी अटक केली आहे। बुधवारी दोघींना न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली। तपासादरम्यान नवजात बालकांच्या विक्रीसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता आणि इतर प्रक्रियेत 2 महिला पदाधिकाऱ्यांची भूमिका समोर आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे। त्यानंतर भाजप शहर महिला आघाडीच्या महामंत्री सायली येरणे व भाग्यश्री हांडे या दोघींना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली। पोलिसांच्या या कारवाईनंतर प्रकरणाचा तपास आणखी व्यापक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। रामनगर पोलिसांनी यापूर्वी या प्रकरणातील मुख्य आरोपी अजय फुलझेले, पीडित अल्पवयीन मुलीची आई तसेच नवजात बालक खरेदी केल्याचा आरोप असलेल्या 2 महिलांना अटक केली होती। ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके आणि त्यांच्या पथकाने केली। तपास अद्याप सुरू असून पुढील चौकशीत आणखी महत्त्वाचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे।